जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, एन-डी-एची एंट्री ही भारतातील ऑफिसर बनण्याची पहिली एंट्री आहे, जी की 12th नंतर देता येते. विद्यार्थी मित्रांनो, यू-पी-एस-सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन एन-डी-एची एक्झाम वर्षातून 2 वेळेस घेते. विद्यार्थी मित्रांनो, यू-पी-एस-सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन 2 वेळेस वर्षातून एक्झाम घेते. यामध्ये जर तुम्ही बघितलं, की सुमारे 5 ते 6 लाख विद्यार्थी 5 to 6 lakhs candidates can apply for this examination. आणि यातून जर साधारणतः बघितलं तर 400च्या आसपास विद्यार्थी फक्त निवडलेले असतात. म्हणजे 400 विद्यार्थी संपूर्ण भारतातून 6 महिन्यामध्ये त्या ठिकाणी निवडलेले असतात. विद्यार्थी मित्रांनो, एन-डी-एची जी रिटर्न आहे, एन-डी-एची रिटर्न एक्झाम जी आहे, ती रिटर्न एक्झाम साधारणतः 900 मार्कांची होते. त्या 900 मार्कांपैकी 300 मार्कांचं तुमचं मॅथेमॅटिक्स असतं आणि त्या ठिकाणी 600 मार्कांचा तुमचा गॅटचा पेपर असतो. या 600 मार्कांच्या पेपरमध्ये तुम्हाला इंग्लिश जे आहे, इंग्लिश हे साधारणतः 200 मार्कांना विचारलं जातं आणि अदर जे सब्जेक्ट आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे साधारणतः 200 मार्कांसाठी. आणि जर आपलं जी-केचे जर पोर्शन बघितला, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी हे तर 200 मार्कांसाठी. असा टोटली तुमचा पेपर होत असतो. यामध्ये एक लक्षात घ्या, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅथेमॅटिक्स. मॅथ्स जे की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मॅथमध्ये विद्यार्थी फेल होतात. एन-डी-एची रिटर्न काढल्यानंतर एस-एस-बी इंटरव्ह्यू असतो, जो की 5 दिवसांचा असतो. 5 डेजचा एस-एस-बी इंटरव्ह्यू असतो. 5 दिवसांचा एस-एस-बी इंटरव्ह्यू असतो. एस-एस-बी इंटरव्ह्यूमध्ये संपूर्णपणे तुमच्या OLQs, ऑफिसर लाईक क्वालिटीज, तुमचं बिहेवियर त्या ठिकाणी ऑब्झर्व केलं जातं. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, की एकदा का तुमचा रिटर्नमध्ये तुमचा सिलेबस तुम्ही कशा पद्धतीने केला आहे ते एकदा चेक केलं जातं. परंतु इथून पुढच्या स्टेपमध्ये तुमचं पर्सनॅलिटी आहेत का नाही, तुम्ही ऑफिसर बनण्याच्या लायक आहेत का नाही, हे चेक केलं जातं. एन-डी-एचं जे ट्रेनिंग आहे, एन-डी-एचं जे ट्रेनिंग आहे ते 3 वर्षासाठी होतं. कुठं होतं? पुण्याला. पुणे खडकवासला या ठिकाणी ट्रेनिंग होतं एन-डी-एचं. आणि जिथे अकॅडमिक डिग्री तुम्हाला दिली जाते, त्या ठिकाणी तुम्हाला मिलिटरी ट्रेनिंग दिली जाते. त्या ठिकाणी फिजिकल एंड्युरन्स तुमच्याकडून करून घेतलं जातं आणि लीडरशिप क्वालिटी तुमच्या त्या ठिकाणी डेव्हलप केल्या जातात. एन-डी-ए कॅडिडेट्स दररोज सकाळी 4:30 वाजता त्या ठिकाणी उठतात. सकाळी पहाटे 4:30 वाजता त्या ठिकाणी वेकअप होतो. डेली तुमचं पी-टी होतं. स्ट्रिक्ट रूटीन तुमचं फॉलो केलं जातं. एन-डी-ए पास आउट ऑफिसर्स हे फ्युचरमध्ये आर्मी चीफ्स, जनरल, स्ट्रॅटेजिक लीडर्स बनतात. एन-डी-ए म्हणजे फक्त एक्झाम क्लिअर करणं नाही, तर एन-डी-ए म्हणजे स्वतःला घडवणं आहे.